और यहाँ पर हमारे कमेंटेटर्स स्कोरर आएंगे तो ये खुशी हमारे लिए दोबाला रहेंगी। वेलकम अल्पेश गायकवाड, आपका हार्दिक स्वागत है। बहरहाल खेल की तरफ हम आपको लिए चलते हैं। दोनों ओपनर बीच मैदान पर आज के जो मैचेस हैं, मनकोली अपना पहला मुकाबला सारंगांव से जीती, राजनौली ने शिकस्त दी भादवड़ को। भाटाले और वडगर के बीच मैच हो रहा है और ए ग्रुप का ये तीसरा मैच है। ग्रुप ए में जब 3 टीमें रहेंगी तो एक चिट्ठी के बलबूते पे आगे बढ़ेंगी सेमीफाइनल में और 2 बची हुई टीमों का मुकाबला होगा। नीचे के ग्रुप को बॉटम अप में हम देखते हैं तो साइंस स्पोर्ट खारबांव, जय दुर्गा टेमगढ़पाड़ा, डीएस टेम्बोली, जय सोनुआई वडूनगर, गावदेवी वेले और आरडी ओली। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए पंकज माली। पिछले सीजन में सिटी क्रिकेट में पहली विकेट लेने का श्रेय पंकज माली को था। पंकज माली, ओ बोल्ड, परफेक्ट यॉर्कर। क्या गजब की गेंद थी कि दीपक पाटिल अपना बल्ला भी नहीं उठा पाए और साफ बोल्ड हो गए। इसीलिए तो वीरेंद्र सहवाग ने कहा था कि क्रिकेट में 2 ही चीजों का सम्मान होता है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। क्या स्टार्ट किए पंकज माली ने। देखिए, पंकज माली ने पिछले 2 साल में, चाहे वो सिटी क्रिकेट हो ग्रामीण क्रिकेट हो, उन्होंने जता दिया है कि वो बहुत ही पाए के गेंदबाज हैं। और पिछले सीजन में BC4 सिटी क्रिकेट में पहला विकेट उन्होंने लिया था जब उन्होंने उमर खान को आउट किया था पॉइनियर के। पंकज माली नए बैट्समैन अभी आए हैं बल्लेबाजी को सामना करें पंकज माली का। मौसम बहुत ही सुहाना और इस ग्राउंड का एटमॉस्फेयर मानो माथेरान महाबलेश्वर वाला। इस मरतबा बैकफुट पे गए, शॉर्ट हम पुल किया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, कोई मौका नहीं, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन। हालांकि उतनी छोटी गेंद नहीं थी, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था। आइए देखते हैं। ये देखिए, बैकफुट पे चले गए, क्रीज में पीछे चले गए थे, शॉर्ट हम पुल पावरफुल 4 रन। चौके से खाता खुला अभी का, कुल स्कोर 4 रन। गावदेवी वडगर 1 विकेट गंवाने के बाद। एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ। पहली गेंद पे दीपक को बोल्ड किया तो दूसरी गेंद पे चौका पड़ा है। इस मरतबा फिर एलिवेशन नहीं है, हालांकि पुल जरूर किया था, गेंद बल्ले पे ज्यादा चढ़ गई थी। दूर से खिलाड़ी जब तक पहुंचते 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 6 रन 1 विकेट गंवाने के बाद। सुनील पवार और शुभा धुमाल की भी सराहना करनी होगी कि दोनों ने मिलकर एक ऐसा कारनामा अंजाम दिया जो बहुत देर तक, बहुत पहले ये कप होना चाहिए था, लेकिन कहते हैं जहां जागे वहीं सवेरा। इस मरतबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर हवा में खेला है, मिस टाइम स्ट्रोक है, बहुत बढ़िया कॉटन बॉल। दूसरा झटका लगा है और अभी भी अब डगआउट की तरफ लौटते हुए 8 रन 2 विकेट। खड़े खड़े जब आप शॉट खेलते हैं तो आपका सिर काफी स्थिर होना चाहिए, ऐसा कुछ भी नहीं हुआ। गेंद काफी देर तक आसमान में खड़ी रहेगी और विकेट गिरता हुआ यहाँ पर वडगर का दूसरा रन बने हैं। 6 विकेटें गिरी है। 2 पंकज माली जिस काम के लिए मशहूर है वही काम करते हुए। हालांकि कल के दिन की चैंपियन टीम है भाटाले, ब्राह्मण देव भाटाले, लेकिन कहते हैं कि गुजरे हुए कल से आने वाले कल पे नजर चाहिए। अल्पेश गायकवाड विथ ब्लैक, राइट आर्म
ओवर द विकेट जाते हुए पंकज माली सामना करेंगे नए बैट्समैन रोहित। ओ बहुत खूबसूरत गेंद थी, टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे भी रही थी, पिछले पांव पे जाके टर्न करना चाहते थे, ऑन साइड में डॉट गेंद। भिवंडी क्रिकेट तालुका का जब भी इतिहास लिखा जाएगा, नो डाउट एट ऑल लेजेंड ऑफ भिवंडी विलास सार का नाम सबसे ऊपर रहेगा, उसके बाद अल्ताफ बाली और सभी के नाम रहेंगे। बहुत खूबसूरत गेंद आगे रखा था बीट्स बैट्समैन बीट विकेट कीपर, बॉलिंग बहुत लाजवाब कर रहे हैं, 22 का रन आता हुआ। लेकिन भिवंडी तालुका क्रिकेट का जब इतिहास लिखा जाएगा कमेंट्री का, तो सुनहरे अक्षरों में सबसे ऊपर नाम रहेगा वॉइस ऑफ महाराष्ट्र और पब्लिक फिगर डॉक्टर गौली सर का। देखिए सुभाष धुमाल, सबसे बड़ी बात है कि मेरा जो अपना पर्सनल एक्सपीरियंस रहा है, वो हमेशा ये कहते थे कि तुम में बहुत ज्यादा खूबी है, बहुत ज्यादा टैलेंट है एंड यू कैन डू इट, आप ये सब कुछ कर सकते हैं, हमेशा इनकरेज किया है उन्होंने। 1 ओवर 7 रन 2 विकेट, व्हाट अ फंटास्टिक बॉलिंग फ्रॉम पंकज माली, क्लेम 2 इंपॉर्टेंट विकेट्स। गेंदबाजी में अब देखना है कि भाटाली की तरफ से किसको लगाया जाता है। रोहित सामना करेंगे, नॉन स्ट्राइक पर है, यतीश है नॉन स्ट्राइक पर, जबकि यज्ञेश है। उमंग, क्या बात है, गेंदबाजी के लिए उमंग इंसान में होना चाहिए, तो ही किसी तरह के आप में तरंग आएंगी। उमंग धीरे धीरे, बहुत ऑडियंस, ये ग्राउंड का एटमॉस्फेयर बहुत अच्छा है, बहुत अच्छा लोकेशन है। बैकफुट पे गे फोर्स किया, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी हैं, रोहित ने 1 रन बनता हुआ स्कोर में। वडगर का स्कोर 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। पूल ए से 2 टीमें आगे बढ़ी है, चौथा हिरवा मनकुली और जेआरी राजनौली। ये तीसरा मैच है, इसके बाद चिट्टी के बलबूते पे एक मैच रहेगा और एक टीम आगे चली जाएंगी। उमंग अपने सामने ही पटक दिया, वाइड घोषित किया अंपायर ने। बाएं हाथ का गेंदबाज जब गेंदबाजी करता है तो उसे इस बात का ध्यान होना चाहिए कि उसकी गेंदें ऑफ स्टंप और उसके करीब रहना चाहिए, क्योंकि नेचुरल स्विंग पे बहुत ज्यादा बाहर चली जाती है। ओ गति परिवर्तन, काफी देर तक गेंद को खेलने की कोशिश की, लेकिन गेंद उनके इरादे बल्ले दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास। कमाल की बॉलिंग कर रहे हैं उमंग। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए आगे रखा था, ऑफिस टॉस, गेंद को उछाल दिया हवा में, लेकिन कैच छूटा वहां पर। भावेश थे, ऑफिस टॉस खेला था, कैच को लपक नहीं पाए। 2 रन बनते हुए जीवन दान मिला है यज्ञेश को। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ वडगर का पहुंचा है 11 रन 2 विकेट के नुकसान पर। अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद, गुडलैंड पे पड़ने के बाद बल्ले के करीब से जाती हुई विकेट कीपर के पास। आड़े बल्ले से खेलना चाहता हूं वहां पर। भाटाले के पास बॉलिंग बहुत लाजवाब है, बल्लेबाजी भी बहुत मजबूत है और आजकल ये टीम ग्रामीण क्षेत्र में काफी ऊपर जा रही है। शॉर्ट गेंद, कोई स्ट्रोक नहीं खेला, धीमा बाउंसर, स्लो पॉइजन। मार दिया जाए या छोड़ दिया जाए, छोड़ दिया वहां पर। स्कोर अभी भी अटका हुआ है 11 रन 2 विकेटों के नुकसान पर। मैच नंबर 3 चलता हुआ। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा गजब का शॉट है, गेंद को पुल कर दिया है आउट ऑफ पार्क, हाई एंड सम 6 रन।
हालांकि रिप्ले में हम देखना चाहेंगे नजरें जरूर हटी थी लेकिन गेंद उनके स्लॉट में आ गई। ये देखिए नजर हटी थी लेकिन दुर्घटना नहीं घटी। बहुत बढ़िया टाइमिंग, फॉलो थ्रू भी अच्छा, गेंद बल्ले के बीचों बीच लगी, उस पर मोहर थी 6 रनों की। 2 ओवर की समाप्ति और वडकर ने बनाए 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। मोहन भुईर उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली। आपके होश उड़ाने के लिए दूसरी इनिंग में वो जरूर कमेंट्री करेंगे। 2 ओवर 17 रन 2 विकेट आफ्टर 2 ओवर्स 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। हालांकि सुभाष धुमाल और सुनील पवार ने ये जो कोशिश की है, मेरा अपना मानना है कि कोशिश बहुत पहले होना चाहिए थी। यहां से एक कप जरूर ऐसा रहेगा जो टेनिस क्रिकेट में भी भिवंडी समालोचक अध्यक्ष कप के नाम से खेला जाएगा। बहरहाल चलते इस मैच की तरफ, प्रयाग को मोर्चे पे लगाया गया है। इस मरतबा अच्छी गेंद थी, बैकफुट पे जाके फोर्स करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, लुढ़क कर शॉर्ट लेग पे पहुंची। 1 रन स्कोर में आता हुआ स्कोर 18 रन 2 विकेट। फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। वडकर ज्यादा टोटल तो नहीं हम कह सकते हैं। इस मरतबा अजीबो गरीब शॉट खेला, काफी कठिनाइयों में, हालांकि एक सिक्सर जरूर लगाया यदनिश ने, लेकिन साथ ही साथ 4 डॉट गेंदे भी खेल चुके हैं। स्कोर है 18 रन 2 विकेटों के नुकसान पे। 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए, फिर छोटी गेंद, पुल और पावरफुल थप्पड़ शॉट, 6 रन। चमाट जिसे हम कह सकते हैं, कितने जल्दी अपने आप को पोजीशन किया था। छोटी गेंद थी, बैकफुट पे चले गए थे, बहुत ही करारा पुल, चमाट शॉट, 6 रन। 4 डॉट गेंदे के लिए, लेकिन 2 सिक्सर भी लगा चुके हैं। वडकर का स्कोर पहुंचा है 24 पर। 24 रन 2 विकेटों के नुकसान पर। ओवर नंबर 3 चलता हुआ, फिर बैकफुट पे गए, कवर ड्राइव लॉफ्टेड खेला है, पंच किया था, बैकफुट पे जाके डीप कवर में गेंद को उठाया। इस बीच 2 रन बना लिए बैट्समैन ने। इन 2 रन से 26 पे पहुंचा है गावदेवी वडकर का स्कोर 2 विकेटों के नुकसान पर। ओवर नंबर 3 चल रहा है। भावशाली क्रिकेट में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज डबल मजा, डबल धमाका हो रहा है। लोग अपनी आजादी को भी एंजॉय कर रहे हैं और क्रिकेट को भी। इस मरतबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव, बिल्कुल कारपेट के जरिए गेंद को डीप कवर में खेला, आना चलती हुई, और यदनिश रन आउट हुए। वेले के मशहूर बैट्समैन विजेंद्र भी हमारे बीच पहुंच चुके हैं। पिछले साल कौन भूल सकता है, टेनिस क्रिकेट में पॉइनियर के सामने खेली गई उस बारी को, जो भातवर के नारायण स्मृति चषक में उन्होंने खेली थी। यहाँ पर 18 गेंदों में 80 रन की पावर बैक बारी भी खेली है। कुल मिलाकर 12 सिक्सर लगाए थे। यहाँ पे स्कोर है 27 रन। नए बैट्समैन गेंदबाजी के लिए प्रयाग, स्विंग एंड मिस, जीत समझ ही नहीं पाए, गेंद काफी नीची रही थी। देखिए भिवंडी समालोचक अध्यक्ष चषक के लिए तीनों जो ट्रॉफियां हैं वो हमें स्पॉन्सर किए श्री भावेश कालीराम थले ने अपने पिताश्री की याद में, लेट पिताश्री कालीराम रामकृष्ण थले, इनकी याद में हमें ये ट्रॉफी स्पॉन्सर किए। उनका विशेष आभार, विशेष धन्यवाद। हमें बॉल स्पॉन्सर किए सुनील पवार के सबसे करीबी साजिद रईस बनेली ने, क्योंकि साजिद रईस का कोई भी ऐसा शो नहीं जिसमें सुनील पवार की आवाज ना हो।
उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। साजिद, लॉट ऑफ थैंक्स। साजिद रईस बहुत मशहूर उद्योगपति। बहरहाल ओवर समाप्त होते हुए 3 स्कोर है, 27 विकेटें गिरी है। 2 डेथ ओवर में गेंदबाजी के लिए है अविनाश। ये स्कोर वडगर वाले देखना नहीं चाहेंगे। हालांकि पहले मैच में जरूर स्कोर बना था, उसके बाद 2 मैच थोड़े से एक तरफा रहे। मोहन भोईर काफी एंजॉय कर रहे हैं। नैनेश्वर मुकादम है और अल्पेश गायकवाड़। फुल टॉस गेंद, नो बॉल, करेला नीम पे चढ़ा हुआ। हालांकि डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे कैच जरूर लिया गया था, लेकिन बीमर गेंद थी। 2 रन आते हुए वो देखिए बल्लेबाज रोहित ने अपने सर पे हाथ रखा है। वो जो कहते हैं कि सांप गुजर जाने के बाद लकीर पीटने से कुछ नहीं होता है। फ्री हिट आता हुआ। स्कोर है 29 रन, 2 विकेट। 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अविनाश इस मरतबा बॉलर बैक ड्राइव किया है बहुत ही खूबसूरती के साथ, लेकिन लॉन्ग ऑन के खिलाड़ी बहुत जल्दी पहुंचे। हाना चलती हुई रनआउट का मौका गवा दिया। 2 रन और आते हुए स्कोर में। स्कोर है 31 रन, 2 विकेटों के नुकसान पे। 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। गेंदबाजी कर रहे अविनाश, सामना करेंगे जीत पाटिल। काफी दर्शक एंजॉय कर रहे हैं। अपने सामने ही पटक दिया वाइट, और 1 फॉर दी ओवर का भी इशारा तुरंत करते हुए लेग अंपायर परेश महाजन। वाइट गेंद, 1 रन और आता हुआ स्कोर में। स्कोर 32 पे पहुंचा। गति परिवर्तन, बहुत खूबसूरत गेंद, चतुराई से चेंज ऑफ पेस किया था, लेकिन इस बीच आउट हो गए बैट्समैन दूसरा रन लेने की कोशिश में। मानस पाटिल नासिक ने इस कप के लिए डॉक्टर गौली सर, शुभा धुमाल, सुनील पवार और वेले वासियों को हार्दिक शुभकामनाएं दी है। और उन्होंने भारत के इस 75वें इंडिपेंडेंस डे के लिए तमाम भारतवासियों को हार्दिक शुभकामनाएं दी है। बहुत धन्यवाद मानस पाटिल नासिक। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए सोनू, संयुक्त आए हैं। सहयोग आए हैं, बाएं हाथ के बैट्समैन हैं और सही भेजा है उनको, क्योंकि डेथ ओवर चल रहा है। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए समय में कोऑपरेट करें बाटाले। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए अविनाश। अच्छी गेंद, वाइड यॉर्कर, बीट किया ऑफ स्टंप के बाद। राजन थले साहब हमारे बीच में आ चुके हैं, वेले के उप सरपंच हैं और बहुत ही जबरदस्त बैट्समैन हैं, क्योंकि जब भी राजन खेलते हैं तो ज्यादातर गेंदें साजन के घर ही जाती है। मोस्ट वेलकम राजन थले साहब, आपका हार्दिक स्वागत है, वेलकम। आपसे निवेदन है कि आपको हमारे मंच की शोभा बढ़ाना है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन हुआ है, 34। आज अपने घरेलू मैदान पे आप वेले को भी देखेंगे। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए पैरों से टकराई, सवाल पूछा हाउ इज दैट, रन पूरा करते हुए बैट्समैन।
एक रन बना, दूसरे के लिए निकल पड़े और 2 रन पूरे किए। इसे कहते हैं चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। लेग बाय का इशारा अंपायर का। बहरहाल 2 रन स्कोर में आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन 3 विकेटों के नुकसान पे, 36 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। एक गेंद मेरे ख्याल से बची आखिरी ओवर में। इस पे बड़ा स्ट्रोक आना बहुत जरूरी हो गया है बटगर के लिए। काफी देर से रोहित बल्लेबाजी कर रहे, ओपन में आए थे। इस मर्तबा गति परिवर्तन था, खींच के मारना चाहते थे। एलिवेशन नहीं, सिर्फ 1 रन। 4 ओवर की समाप्ति, रन बने 37, टारगेट है 38 का। दोस्तों बने रहिए हमारे साथ, कहीं भी मत जाइएगा। भिवंडी समालोचक अध्यक्ष चषक को छोड़ के, क्योंकि उड़ जाएगा एक दिन, पंछी रहेगा पिंजरा खाली। आपके हाथों के पंछी उड़ाने के लिए कमेंट्री दुनिया का सरताज आपके सामने मोहन भोईर। लगा दिया तो क्या, तेरी आवाज नहीं जाना चाहिए। हाँ ना, पब्लिक मारेंगे मेरे को पकड़। हेलो, धन्यवाद सिद्दीक सर। सर्वांना सस्नेह नमस्कार। सर्वांना 15 ऑगस्टच्या लक्ष कोटी शुभेच्छा। आलेली मान्यवर मंडळी, उपस्थित पाहुणे आणि समस्त क्रिकेट रसिक सर्वांचं पुण्याच्या एकदम अध्यक्ष 2022 स्पर्धेमधून मनापासून स्वागत करतोय। आपण पाहतो क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची दताणी, क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा। अतिशय सुरेख सुंदर अपने उत्कृष्ट स्पर्धा लावण्यजोग स्पर्धेचं आयोजन। या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच माझे परममित्र आदरणीय सुभाषजी धुमाल, त्यांच्या समेत सुनील पवार। या दोघांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटचा बिग 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 इव्हेंट, एक कमालीचं आयोजन, कमालीचं नियोजन। अध्यक्ष चषक 2022 स्पर्धेमधून पुण्यात सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या दिवसातील तिसरा सामना 2 दिग्गज संघामध्ये आपण पाहतो। एका बाजूला बडगर तर दुसऱ्या बाजूला ब्राह्मणदेव बाटाळे। कालच्या स्पर्धेमधून ब्राह्मणदेव बाटाळे संघाने देखील एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। नुकतीच संपन्न झाली स्पर्धा, त्या स्पर्धेमधून ब्राह्मणदेव बाटाळे या संघानं त्या चषकावर देखील आपलं नाव कोरलं होतं। चालू स्पर्धेमधून सध्या तरी ब्राह्मणदेव बाटाळे हा देखील या मैदानामध्ये अतिशय सुरेख आणि सुंदर अशी कामगिरी करतोय। चला वडगर संघ, आपण विलंब करू नका, लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। समालोचक परिवाराचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मोरेश्वर गवळी यांच्या नावाने चषकाचं अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन। या स्पर्धेचे प्रणेते अर्थात ज्यांच्या माध्यमातून हा बिग इव्हेंट आपण पाहतोय, सन्माननीय सुभाषजी धुमाल, भिवंडी क्रिकेट असोसिएशन समालोचक परिवाराचे मेंबर आहेत। त्याचबरोबर आमचे परममित्र आदरणीय सुनीलजी पवार, या दोघांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा आपण बिग इव्हेंट पाहतोय। रबर स्पर्धा, पावसाळी स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन। 2 दिग्गज संघामधून चालू सामना, विजयाचं लक्ष्य फक्त आणि फक्त 38 धावांचं। सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली ब्राह्मणदेव बाटाळे संघाची। जितू माळी आणि प्रयाग माळी, माळी आणि माळी आणि याच दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। या स्पर्धेसाठी ज्यांना तन मन धन आम्हाला अर्पित केले आणि सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाडी आणि विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत वेळेगाव सन्मान्य राजेंजी थळे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं। वेलकम, आपलं मी अध्यक्ष चषक 2022 स्पर्धेमधून मनापासून स्वागत करतोय। स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे। जितू माळी नॉन स्ट्राइक साठी पराग, तर गोलंदाज जीत। 38 धावांचा एक माफक लक्ष्य, 4 षटकांचा निर्धारित सामना। पहिला चेंडू पेस करताना विकेट घेण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता। फलंदाजाला चेंडूची लाईन रीड करता आली, चेंडू बीट करतोय, क्षेत्ररक्षकाला चेंडू बीट करतोय फलंदाजाला।
एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते संघाला आणि आज बरोबर बाटाळे संघ देखील आपला अकाउंट ओपन करतो. श्री गणेश करतो. एक धाव्याने धावसंख्या होती बिनबाद. एक षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष आहे 38 धावांचं. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करण्याची आता मात्र संधी देईल बॅट्समन प्रयाग. अगेन्स्ट गोलंदाज जीत. या ठिकाणी मात्र चेंडूला पुल अँड सक्सेसफुल. काय कमालीचा फटका होता. चेंडूची लाईन लवकर रीड केली होती. ऑनसेटचा फटका देखील चांगला होता. चेंडू जातो आउट ऑफ पार. षटकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. प्रयागाच्या बॅटमधून पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. स्वतःच अकाउंट या 6 धावेने ओपन करतोय प्रयाग. संघ धावसंख्या देखील 6 धावेने पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 7. विजयाचं छोटंसं समीकरण आणि उत्तम पाठलाग करताना ब्राह्मणदेव बाटाळे संघ. ऑन द राईट चांदान चेंडू खेळून काढला. चेंडू 1 बॉल एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल का. यास 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या पोहोचते 9 वर. +40 के बहुत ही मशहूर क्रिकेटर मंगेश पाटील तुमचे देखील स्पर्धेमधून मनापासून स्वागत. एक धावण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. एक धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते बिनबाद 10. षटक क्रमांक पहिलं प्रगतीवर. पुढे एकदा गोलंदाज सज्जित मार्ग पंचांना क्रॉस करतोय. राईट मोरचा मारा आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. संघातील सर्वात विस्फोटचा फलंदाज जीतू. खराब चेंडू उत्तम प्रहार. थोडासा आपटेकर पासून चेंडू फलंदाज शपल होतो. ऑन साईडचा फटका देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. काय कमालीचा फटका. चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ पार्क जातोय आणि या 6 धावेने संघात धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 16. शेवटचा चेंडू मला वाटतं शेष असावा. कमालीची फलंदाजी. छोटंसं समीकरण आणि खरोखर अतिशय चांगला पाठलाग करताना आपण पाहतो. ही सलामी जोडी प्रयाग आणि जीतू अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जीत. थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातो. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज करतोय. म्हणजे ते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या पुढे सकते 17. षटक क्रमांक पहिला संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. एक दमदार सुरुवात. चांगली सुरुवात. उत्तम सुरुवात. दर्जेदार सुरुवात करताना संघ ब्राह्मणदेव बाटाळे कुठंतरी जगतरोका आदेश देताना वडगर या संघाला विजया दिशेने वाटचाल करताना ब्राह्मणदेव बाटाळे. कमालीची सुरुवात बिनबाद. सर्वात मोठं ॲडव्हान्टेज पाहतो. ॲडव्हान्स पाहतो. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाही. धावसंख्या ती बिनबाद 17. 38 धावांचं एक मापक लक्ष आणि चांगली सुरुवात. भावी जिथळे तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमात मी मनापासून कौतुक करेन की तुम्ही देखील या स्पर्धेसाठी तन मन धन आम्हाला अर्पित केलं. मला वाटतं सर्वच्या सर्व ज्या ट्रॉफीज आहेत त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाल्यात. अतिशय खराब चेंडू आणि काय कमालीचा फटका देखील आपण पाहिला. फलंदाज थोडासा शपथ झाला. चेंडू सुंदरसं हुक केलं होतं आणि चेंडू लॉंगेस्ट सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. धावसंख्या 6 पुढे सरकते 23. कुठेतरी ब्राह्मणदेव बाटाळे या संघ देखील मला वाटतं आयोजकांचा वेल वाचवतोय असं म्हटलं तरी वागवणार नाहीये. कमालीची फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर होतं. थोडंसं आपटेकर पद्धत चेंडू फलंदाज शपथ झाला. चेंडूला सुंदरसं या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा अपड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉईंटला जातोय. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 24. कुठंतरी विजया दिशेने वाटचाल करताना ब्राह्मणदेव बाटाळे विजयाच्या जवळ समीप लगत. अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका. सुंदरसा ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. डाऊन दी ग्राउंड शॉट आपण पाहिला. 1 बॉल एका टप्प्याने चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमेच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा नेत्रदीपक चौकार येतोय. प्रयागाच्या बॅट मधून संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होते ती 28. विजयापासून फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा बिगिट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाजाला
शॉट मिळवला, चेंडू येतो आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं. फक्त एक धाव धावसंख्यक आणि पुढे सरकते विजयाचं लक्ष फक्त 9 धावांचं. कमालीचा फटका, खराब चेंडू, उत्तम प्रहार. थोडासा आपटेकर पद्धती चेंडू थोडा जागेवर चेंडू फोर्स केलं होतं, चेंडू वाढीस लॉंगॉन सीमेच्या बाहेर जाणार. पुन्हा एकदा नेत्रदीपक षटकार येतोय. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी जितू माळियाच्या बॅटमधून आपण पाहिली. विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे. वन बॉन्स एका टप्प्याने पुन्हा एकदा चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा. चौकार येतोय, चौकारानं सहज गजविजय संपन्न होत आहे ब्राह्मणदेव बाटाळ्याचं. हडलक गावदेव वडकर अँड गुड लक ब्राह्मणदेव बाटाळे. विजयाचा शिल्पकार नाही आहे. ओके, चला या ठिकाणी 3 संघामधून आपण लकी ड्रॉ करतो. 3 संघाचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण लगेच या. चौथा हिरवा मानकुली, त्याचबरोबर ब्राह्मणदेव भाटाळे, जय हरी रांजणोळी. तिन्ही संघाचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी तिन्ही संघामधून आपण ड्रॉ करतोय. चिठ्ठीच्या आधारे एक संघ क्वालिफाय होणार आहे. 2 संघामधून लगेच नाणेफेक देखील होणार आहे. त्या अनुषंगाने तिन्ही संघाचे कॅप्टन आपण चला प्लीज या. ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा कॅप्टन, रांजोळी संघाचा कॅप्टन, त्याचबरोबर मानकुली संघाचा कॅप्टन. चला ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा कॅप्टन तुम्ही वरचे 3 आहेत, नावा टाकले एकामध्ये बाय आहे. ठीक आहे. हो मानकुली संघाचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी प्लीज आपण या. या ठिकाणी 3 संघामधून आपण ड्रॉ करतोय. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ पुढे क्वालिफाय होणार आहे. मानकुली संघाचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी चिठ्ठीला कोणीच नाही इथं. नाही या तुम्ही पोहोचा होता. चिठ्ठी काय करू? हॅलो हॅलो, कुठं आहे? लकी ड्रॉला कोणच नाही इथे. हा या लवकर. कुठे नाही ते घरी काढू का? हो चालेल, या या नका बोलू. जाऊन या लागेल तर बक्षीस समारंभाला पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर. काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आज वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेली, त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. तालुका क्रिकेट
की बहुत ही मशहूर क्रिकेटर आणि सर्वात महत्त्वाचं विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत वेळेगाव. एका बाजूला आपण राजकीय क्षेत्र पाहतो तर एका बाजूला क्रीडा क्षेत्र पाहतो. दोन्हींची धुरा सांभाळत एक जबरदस्त व्यक्तिमत्व या व्यासपीठ मंचावर उपस्थित झालेले आहे. सन्माननीय राजनजी थळे यांचं करूया आपण विशेष स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचं औचित्य साधून त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान केलं जातं. अध्यक्ष चषक 2022 या स्पर्धेमधून या मान्यवरांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. राजकीय क्षेत्र असो की क्रीडा क्षेत्र या दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करणारं एक व्यक्तिमत्व वेळेगावचं सन्माननीय राजनजी थळे यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय मेंबर आहेत, सदस्य आहेत, माझे परममित्र ज्ञानेश्वर मुकादम, एक उत्तम गुणलेखक. भिवंडी तालुक्यात सध्या जर आपण विचार केला तर A1 क्वालिटी नंबर 1चा गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांचं देखील करूया आपण विशेष स्वागत आणि सन्मान. क्रीडा क्षेत्रामधून एक अव्वल दर्जाची कामगिरी करणारा उत्तम गुणलेखक गोरसाई गौरव ज्ञानेश्वर मुकादम यांचा पण करूया विशेष गौरव आणि सन्मान. अतिशय उत्तम लेखनी आहे. ज्ञानेश्वर यांचं देखील केलं जातं विशेष स्वागत आणि सन्मान. सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय क्रिकेटचा विषय जेव्हा जेव्हा निघेल तेव्हा मात्र अल्पेश हा सर्वांच्याच मुखात येईल. असा सर्वांचा लाडका अल्पेशजी गायकवाड हा देखील आज वेळात वेळ काढून या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत. भिवंडी नसो तर कल्याण डोंबिवली परिसरामधून सध्या याची सध्या नाशिक परिसरामध्ये बिबट्याचा धुमाक आलाय, मात्र भिवंडी आणि कल्याण परिसरामध्ये म्हणता अल्पेश गावकरचा धुमाल आहे. अल्पेशजी आपण देखील स्टेजवर या. आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा देखील विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातो. अध्यक्ष चषक 2022 अतिशय वाखाणजोगाची स्पर्धा. या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आदरणीय सुभाषजी धुमाल त्यांच्या समेत त्यांचे परममित्र सुनील पवार यांचा हा बिग इव्हेंट आणि या बिग इव्हेंटच्या माध्यमातून केलं जातं अल्पेश गायकवाड यांचं विशेष स्वागत आणि सन्मान. स्वागत आणि सन्मान होत आहे सन्माननीय अल्पेश गायकवाड यांचा. तर आमच्या भिवंडी समालोचक क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आणि एक सिनियर समालोचक मोहन भोईर सरांचा सन्मान इथे केला जाईल, ज्यांच्या नावाने स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय आणि त्यांच्याच शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट कव्वाली गायक आणि मंगलाष्टक आहे. नक्कीच त्यांचा एक आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपलंही मनस्वी धन्यवाद. धन्यवाद सुभाष. तर जाऊया आपण पुन्हा एकदा स्टेजवर 3 संघामधून करूया आपण ड्रॉ. चौथाईरो मानकोली, जय हरी रांदोळी आणि ब्राह्मणदेव भाटाळे या 3 संघामधून ड्रॉ केला जातोय. चिठ्ठीच्या आधारे एक संघ क्वालिफाय होणार आहे. चिठ्ठीचं स्वरूप देखील सुभाष काय चिठ्ठीचं स्वरूप इकडे दाखव भाई
हॅलो हॅलो नाही 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 कोरी आहे, काही नाही. दोन कोरी काही नाही. दोन कोरी एक बाय. एक बाय. हा. रांजोळी बाय. रांजोळी बाय. यांचा टॉस होईल आता. थोडसा ठिकाणी एक संघ देखील कन्फ्युज झालेला, मात्र ज्याच्याकडे बायची चिठ्ठी आहे तो क्वालिफाय होणार आहे. अरे आयडिया डेंजर रे. हा पोचा पोचा. आणि मला वाटतं जयरी रांजोळी संघ चिठ्ठीच्या आधारे क्वालिफाय झालेले आहे. बरं. हा, असू दे. चला तर मांडकुली संघाचा कॅप्टन आणि पहिला आहे. एक ब्राह्मणदेव बटाळ संघाचा कॅप्टन, आपला बी ग्रुप मध्ये आहे ना. रांजोळी संघाचा कॅप्टन आपण क्वालिफाय झालेले आहेत. मानकुली संघाचा कॅप्टन आणि ब्राह्मणदेव बटाळ संघाचा कॅप्टन आपण नाणेफेसाठी या. आपली का आपली टाइम आहे का टाइम आहे. रांजोरी या संघाला या ठिकाणी बाय मिळालेली आहे आणि नंतर दोन संघामध्ये जी मॅच होईल, सामना होईल म्हणजे मानकोली चौथा हिरवा मानकोली आणि ब्राह्मणदेव बाटाळे दोन्ही कॅप्टननी त्वरित VIP कक्षासमोर यायचं आहे. दोन्ही कॅप्टननी त्वरित जे VIP कक्षासमोर यायचं आहे. मी राजनजी थळे, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत वेळे आणि एक तालुका क्रिकेटमधील फार मोठं नाव क्रिकेटमधलं, याला विनंती करणार आहे की यांचे शुभ हस्ते नाणेफेक होईल. राजनजी थळे, आपण आपले शुभ हस्ते टॉस करायचं आहे. त्याचबरोबर मोहन भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे सिनियर समालोचक, आणि ज्ञानेश्वर मुकादम हे सुद्धा सुनील पवार आहेत. चार षटकांचा सामना, नाणेफेक जिंकलेले ब्राह्मणदेव बाटाळे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ब्राह्मणदेव बाटाळे संघाने नाणेफेक जिंकलेली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद मोहन भोईर, ज्ञानेश्वर मुकादम, तुम्ही येणार आहेत ना वेळेला. अल्पेश गायकवाड. बघ ना परेशला सांग ना तसा, माझ्याकडे नंबर नाही. हा सांग त्याला, सांग मला फोन करायला सांग. आज लगेच लगेच आहे का. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, त्यामुळे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा केलं जात आहे. गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, और चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक म्हणून तिरंगा झेंड्याकडे बघितलं जातं. आपण यावर्षी आपण बघितलं घर घर में तिरंगा, प्रत्येक घरी तिरंगा, आणि गेले 3 दिवस त्याचा सन्मान आपण केला होता. खरं तर सातत्याने नेहमीच आपण तिरंगाचा सन्मान करायला हवा. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक म्हणून तिरंगाला संबोधलं जातं. तर वळणावर आपण हा दुसऱ्या फेरीतला सामना असणार आहे, तो म्हणजे ब्राह्मणदेव बाटाळे विरुद्ध चौथा हिरवा मानकोली. नाणेफेक जिंकून ब्राह्मणदेव बाटाळे संघ कॅप्टनने निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी बघायला मिळाली, अगदी एकतर्फा सामना बघायला मिळाला आणि सहजगती विजय प्राप्त केला होता ब्राह्मणदेव बाटाळे संघाने. तसंही हा एक मातब्बर संघ आहे आणि गेले कित्येक 2 वर्षापासून आपण पाहतोय खूप चांगली कामगिरी करताना ग्रामीण परिसरामध्ये. आणि या परिसरातला एक दादा संघ आहे ब्राह्मणदेव बाटाळे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय आणि चौथा हिरवा मानकोली संघ कॅप्टनने आपली सलामीची जोडी ही सज्ज ठेवायची आहे. आपण पाहतो समालोचक परिवार अध्यक्ष चषक 2022 रबर बॉल स्पर्धा, पावसाळी स्पर्धा, भव्य आणि दिव्य असं हे मैदान ग्रामस्थ वेळे व ग्रामपंचायत वेळे यांची ही क्रीडा नगरी आपण पाहतोय.
आणि आम्ही नक्कीच खूप खूप आभार व्यक्त करतोय ते म्हणजे ग्रामपंचायत वेळेचं ग्रामस्थ